पाणी पाणी खेळा। वाव त्याचे डोळे बघ केवढे भारी आहेत। ही सगळ्या जवळही राहणार। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। आजच्या ब्लॉगमध्ये सुनील मामा, साई, लकी, मामी, मम्मी आणि दीदी दिसते। तर ही माझी काकाची मुलगी स्कूलला जात होती, तर तिला बाय करून आम्ही निघालो। तर आम्ही घरात बसून कंटाळलो होतो, म्हणून कुठेतरी जाऊ ठरवलं। गावापासून 5 किलोमीटर अंतरावर मारुतीचे मंदिर आहे, डोंगराच्या पायथ्याशीच आहे। तर डोंगराच्या कडेने रस्ता केलेला आहे गाडी जाण्यासाठी, तर तिथून आम्ही जात होतो। तिकडे डोंगराच्या इकडे जायचंय, डोंगराच्या पायथ्याशी मारुतीचं मंदिर आहे, तिकडे जायचंय। इकडून रस्ता आहे, रोड पासून इकडून असं। सगळं का काय मी नको जा। मी इकडून गाडीवरच आलेले। हो बाई, मला असं वाटतं वर चढ चाल ना आपण डोंगरवर। काय दुखी राही ना, चाल मग। पूजा दीदी बघ केवढ्या लांब आहे। भिलायचं तिथं मंदिर आहे, तिथं जायचंय। कसं वाटत आहे ना, कसं वाटतंय गार काय इकडं? जा ना तू, असं उतरी जा, आमने वावर मध्ये जायच नाही। बस कुठं ती दिसती ती? हा मग तिथलेच वावर असतील ना। कट नाही रे, हा तोच डॅम, हा तोच। भिलाई बघ एवढी भारी दिसतीये। आलं मंदिर। हा हा, मोरचा आवाज केवढा भारी येतोय। माझे बघ
चला जय घेऊ तिकडे नाही चाल चला जय घ्या. साई पक्की भूक लागली. आणि काय आणेल रांदेल चकल्या बी हो बाई बघा भूक लागे ना. हे चला त्याला चक्करी राहिली तर सांग राहील नाही तर घेऊ जाऊन जाऊ दे परत तिथं अजून टाइम. पापडा खिचडी वडा चपाती चकल्या याला चकल्या म्हणत होते तुम्ही. चकल्या नाही पोंगा काय मला काही ना आता बरं वाटते नाही ना हे काय आहे दीदी? वड्याची भाजी पोंगा खिचडी हे बघ चालेल खिचडी आहे काही खिचडी आहे पापडा तळी आणलं भाजी आणलं लोणचं आहे अजून काय पाहिजे चॉकलेट 1 hour later. अरे हळ बस 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 लागे नाही राहिलेल का ऐकत असेल. हा पुष्पराज पुष्कराज हे पाणी का तर आता आम्ही आलो होतो जंगलात धबधबा बघायला. आम्हाला कोणीतरी सांगितलं होतं की धबधब्याला पाणी आलंय पण पाणी दिसतच नव्हतं. आम्ही पाणी शोधत होतो पण भेटलंच नाही आम्हाला पाणी. 2-3 ठिकाणी धबधबे होते तर आम्ही तेच पाणी शोधत होतो. वय वाटत पुढे रस्ता आठ आहे बराच पोर आहे घ्या तुरंत पाणी म्हणायचं काय नाही एवढं. तर इथूनच धबधब्याचं पाणी येतं पण पाणी नव्हतंच म्हणून आम्ही इथून दुसऱ्या ठिकाणी पाणी शोधायला गेलो. तिथं पाणी होतं तिथं जायचं होतं ना रे. तर तिकडेच येऊ ना रिटर्न चल. मला वाटतं ही नळी जास्त चालायची ही नळी उलट कमी झाली. हाटी नको सांगल पाणी नाही भाऊ यंदा आपल्याला. तर ह्या ठिकाणीच आम्हाला थोडं पाणी वाहताना दिसलं. भारी वाटतं ना. नाच ना आता खेळा पाणी पाणी खेळा. आता आम्ही घरी जात होतो तर पाऊस सुरू झाला होता तर खूप सुंदर असं वातावरण झालं होतं. इथून जातानाच रस्त्यात मम्मीच्या मामांचे घर लागतात तर आम्ही त्या बाबांच्या घरी गेलो होतो.
हात नारळ तोडलं. केवढी मऊ मऊ लागतीये साई, हे बघ केवढी भारी आहे. काय बरोबर आहे ना? काय घर जावा ना, घर जावा ना. तिकडे भारी दिसतात ते. काय र किती आहेत? 1 2 3 4 5 आणि हे दोघं बसलेत. उघडू नको, उघडू नको. उघडच पण सावत नाही ना, मय ना पाणी होत ना त्या कसे पळत आहेत. वाव, त्याचे डोळे बघ केवढे भारी आहेत. पिंक डोळे. ह्या बी सगळा जवळी राहणार. रिटर्न येताना रस्त्यात खूप चिखल होतं. चिखलामधून चालता येत नव्हतं म्हणून आम्ही शेतातून चालत होतो. डायरेक्ट मुंबई. इकडे चिखल आहे, कुठून तरी आणलेलं आहे. तिकडे पुढे जायचंय. व्हिडिओ आवडली असेल, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.